नमस्कार श्रोते हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीत सेविनवनी, भववंदनी सोडवावे. आज उद्या माऊली आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान होत आहे. त्यानिमित्ताने माझ्या आईच्या पोतडीमध्ये असलेले तीर्थावळी ही आपल्यासाठी एक आनंद पर्वणीच आहे. तीर्थावळी एक आत्मचिंतन. वैकुंठवासी मामा दांडेकर दिंडी रौप्य महोत्सवी प्रकाशन. प्रकाशक दिगंबर पंत परुळेकर. वैकुंठवासी मामा दांडेकर दिंडी प्रकाशन टिळकवाडी बेळगाव. प्रकाशन दिनांक 2 जुलै 1992. तीर्थावळी वैकुंठवासी मामा दांडेकर यांची दिंडी त्यांच्याच आज्ञेने त्यांच्या माघारी यशस्वीपणे चालवण्याचे महत्वाचे कार्य बेळगावात हरिभक्तपरायण दिगंबर पंत परुळेकर करीत आहेत. आज ही दिंडी वाटचालीची 25 वर्षे पूर्ण करून रुपेरी वळणावर उभी आहे. ही गोष्ट बेळगावच्या सांस्कृतिक जीवनात अभिमानाची आणि गौरवास्पद आहे. या निमित्ताने या दिंडीची एक स्मरणिका सिद्ध झाली आहे. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही औचित्यपूर्णच. वारकरी संप्रदायाची तीर्थे आहेत, क्षेत्रे आहेत. पंढरपूरची भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा, म्हणून ही नदी हे तीर्थ, पंढरी हे क्षेत्र, ते भूवैकुंठ. आळंदी, देहू, पैठण ही थोर संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेली, म्हणून तीही क्षेत्रेच. ज्ञानेश्वरांनी त्या रूढीग्रस्त काळात कर्मकांडाला आळा घातला आणि भक्तीला अंतःशुद्धीला महत्व दिले आणि आवर्जून सांगितले, तुम्ही व्रतनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. दूरदूरच्या तीर्थयात्रा बहुजन समाजाला न झेपणाऱ्या पण पवित्र स्थळांचे जनजीवनात महत्व मोठे हे त्यांनी ओळखले असावे. पुंडलिकाच्या भेटीसाठी युगानुयुगे विठ्ठल ज्या ठिकाणी विटेवर उभा आहे ते पंढरपूर तर महाराष्ट्राचे पूर्वपार क्षेत्र आणि पंढरीची वारी तर ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच चाललेली. ज्ञानेश्वरांनी लोकोद्धाराच्या हेतूने विठ्ठल भक्ती, पंढरी महिमा आणि आषाढीची पंढरपूर वारी या साऱ्यात आपल्या कर्तृत्वाने विलक्षण चैतन्य ओतले. ती पंढरीची वारी आज तागायत जोमाने चालू आहे. मामा दांडेकरांच्या दिंडीची वारी ही सुद्धा त्या प्रेरणेचाच परिपाक. अशा 25 वाऱ्यांच्या संदर्भातले ती अण्णांच्या दिगंबर पंत परुळकरांचे हे लिखाण वाचत असताना मला नामदेव लिखित तीर्थावळी या प्रकरणाची आठवण झाली. नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या आग्रहामुळे आणि पंढरीच्या विठोबाच्या प्रेरणेमुळे ज्ञानेश्वरांच्या बरोबर तीर्थयात्रा केली आणि ते अनुभव अभंग रूपाने लिहिले आणि त्याला तीर्थावळी म्हटले. नामदेवांच्या तीर्थावळीत तीर्थक्षेत्रात तीर्थयात्रेच्या अनुभवांच्या वर्णनाबरोबर नामदेवांचे आत्मनिवेदन दिसते. त्यांचे स्वतःचे आणि ज्ञानेश्वरांचे अंतरंग त्यात दिसते. मामा दांडेकरांच्या दिंडीच्या 25 वर्षाच्या वारीबद्दल ही स्मरणिका म्हणजे अशी तीर्थावळीच वाटू लागते. तीर्थरूप अण्णांनी सादर केलेली ही तीर्थावळी म्हणजे पंढरीच्या वाटेचा भूगोल नव्हे, तो 25 वर्षाचा दिंडीचा इतिहास नव्हे, की ते पंढरपूरचे प्रवास वर्णनही नव्हे, तर त्या निमित्ताने सुरुवातीला त्यांनी आत्मकथन केले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या वारी अनुभवांचे निवेदनही केले आहे. ही वारी 1 नाही 2 नाही, सलग 25 वर्षांची, एकट्या दुकट्याची नव्हे तर अनेकांच्या संगती सोबतीतली. तीर्थरूप अण्णा हे हरिभक्त परायण, सश्रद्ध, संत वाङ्मय, संत मार्ग, संत चरित्रे, वारकरी संप्रदाय, गुरु परंपरा, पंढरी, विठोबा, पंढरीची वारी, सांगाते या सगळ्यांबद्दल त्यांना नितांत प्रेम आहे. म्हणून हे निवेदन म्हणजे केवळ माहिती ग्रंथ नाही, तर त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवांचे कथन आहे. जो स्वतःचे जिवंत अनुभव सांगतो
ते सांगताना त्यात सांगणाऱ्याचे मन, स्वभाव, व्यक्तिमत्व उमटते. त्याच्या भावना त्यात मिसळतात. त्याचे मन, त्याचे चिंतन, त्यांच्या आठवणी, यामुळे ही अनुभवगाथा आत्मीयतेने रंगलेली आहे, भावनेने ओलावलेली आहे. दिंडीच्या संदर्भात सज्जनांच्या गाठीभेटीच्या आनंदापासून जीवलगांच्या ताटातोटीच्या दुःखापर्यंत किती किती स्मृती लहरी इथे उच्चंबळून आल्या आहेत. दिंडीबद्दल ज्यांना कुतूहल त्यांचे समाधान व्हावे, ज्यांना दिंडीबद्दल आकर्षण त्यांना त्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी, आणि जे आधीच वारकरी झाले आहेत त्यांना पुन्हा प्रत्यय मिळावा, इतकी ही स्मरणिका महत्वाची झाली आहे. 100-200 माणसांच्या 10-15 दिवसांचा योगक्षेम निरपेक्षपणे सातत्याने वर्षानुवर्ष चालवणे हे काम येरागबाळाचे नव्हे, ते पाहिजे जातीचे. दिंडी प्रमुख तीर्थरूप अण्णांनी प्रपंच सांभाळून परमार्थ केला. कुटुंब वत्सल असून त्या भक्तवत्सल विठोबाची भक्ती जपली. आपल्या घराण्याकडून आलेला दत्त संप्रदायाचा वारसा निष्ठेने सांभाळून पंढरीच्या विठ्ठलाकडे, वारकरी संप्रदायाकडे अनिवार्यपणे ओढ घेतली. उच्च शिक्षित असून परंपरेने लाभलेली भक्ती, श्रद्धा ही मूल्ये डोळसपणे जपली. लहान वयाच्या निरीक्षरवादाकडून त्यांचे मन नंतर ईश्वरवादात स्थिरावले. देशभक्तांच्या दिंडीत वाटचाल करता करता ते देवभक्तांच्या दिंडीत सहभागी झाले. आजही अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्थांचे व्यापताप सांभाळत असताना त्यांचे लक्ष भक्ती संस्थेत विशेष केंद्रित झाले आहे, जिथे सदाचरण, सदवर्तन, सद्भावना, सत्कर्म, सज्जन त्याचा होईल तेवढा सत्कार करावा, हा त्यांचा स्थायी भाव असावा. व्यवसायाने ते रॉकेल, पेट्रोल यांचे व्यापारी, पण भडकवणे, स्फोटकता या प्रवृत्तीचा त्यांना तिटकारा. उलट कोणाच्या घरचा दिवा उजळावा, कोणाच्या व्यवसायात बत्ती पेटवावी आणि मनामनात विठ्ठल भक्तीचा आनंदादी तेवत ठेवावा, यासाठी आपले तन मन धन कामी लावणे त्यांना आवडते. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, ही तुकोबांची शिकवण त्यांना छान जमून गेली आहे. खरे तर हा व्यावसायिक आणि व्यावहारिक पसारा आपल्या स्वतःच्या पारमार्थिक उन्नतीत मोठा अडसर आहे, हे त्यांना चांगले समजले आहे. पण त्यांच्या समाजाभिमुख दृष्टीला मात्र उमजलेली आहे की स्वतःच्या संसाराबरोबर दिंडीचा संसारही वर्षानुवर्षे सुखाचा करायला हवा. म्हणून तर धन सहज जोडायचे आणि ते भक्तिपंथासाठी उदासपणे वेचायचे, हा त्यांचा सहज धर्म बनलेला आहे. हे कार्य करीत असताना आपण कोणी सिद्धपुरुष नाही, साधक आहे, अशी त्यांची नम्र आणि प्रांजळ भूमिका आहे. दिंडी चालवायचा घेतलेला वसा पार पाडण्यासाठी तीर्थरूप अण्णांचे सगळे कुटुंबच मनोभावे आणि आनंदाने झटते आहे. त्यांचा सुपुत्र प्रसाद परुळेकर हाही पित्याचा मागोवा घेत ज्ञानेश्वरांना वाट पुसत परमार्थाची वाटचाल करीत आहे. त्यांची 2 गोजीरवाणी नातवंडे पंढरपूरला त्यांच्या कीर्तनात त्यांच्या मागे चिपळ्या हातात धरून नाचतात, तेव्हा भक्ती मार्गातील त्या 3 पिढ्या भक्तीत रंगलेल्या पाहताना पाहणाऱ्यांच्याही डोळ्याचे पारणे फिरते. नातवंडांच्या त्या चिमुकल्या पावलात भक्तीच्या खुणा उमटलेल्या दिसू लागतात. तीर्थरूप अण्णांचे स्नेही, सोबती, गडी माणसे दिंडीच्या संयोजनात दंग असतातच, पण मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो सौ वहिनींचा, म्हणजे अण्णांच्या पत्नीचा, सौ कुसुमताईचा. त्या सुविद्य, व्यवहार कुशल, संसारदक्ष आहेतच, पण पतीच्या कार्यातही जीवभाव ओतून सहभागी झालेले आहेत. घरात त्या गृहलक्ष्मी, गृहस्वामिनी आहेत. दिंडीच्या ऐसपैस संसारातही त्या गृहिणी असतात, गृहमंत्री होतात आणि शेकड्यांनी पंक्ती बसवताना उठवताना त्या अन्नपूर्णा वाटू लागतात. दिंडीच्या या कौतुकास्पद वाटचालीत तीर्थरूप अण्णांचा वाटा सिंहाचा आहे, हे तर खरेच, पण इतर सहकाऱ्यांबरोबर या सहचारिणीचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा वाटा आहे, हे कसे विसरता येईल. आता दिंडीची वाटचाल 25 वर्षाच्या रुपेरी वळणाशी क्षणभर थबकलेली आहे. या टप्प्यावर असताना मागे वळून पाहावेसे वाटावे, हे अगदी स्वाभाविक. ही स्मरणिका म्हणजे असे मागे वळून पाहणे आहे. नेहमीच येतो मग पावसाळा, तशी ही पंढरीची वारी दरवर्षी पावसाळ्यातली. आषाढी एकादशीची वारीचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले, व्यवस्था ठरलेली, व्यवस्थापक ठरलेले, पण तरीही एक वारीचा अनुभव दुसऱ्या वारीसारखा नसतो. प्रत्येक वारी आपल्या परीने वेगळी, नाविन्यपूर्ण, म्हणूनच नित्य नूतन. सुरुवातीला स्वतःची मळवाट शोधणारी ही दिंडी आता तिचा राजरस्ता झाला आहे. 5 माणसे आणि उसने सामान घेऊन निघालेली दिंडी आता 200 वारकरी आणि स्वतःचे सामान, सुविधा यांनी सुसज्ज आहे. तीर्थरूप अण्णांचा जनसंपर्क मोठा, लोकसंग्रहाची त्यांची किमयाही आगळी वेगळी.
18 पगड जमातीतील भिन्न भिन्न स्तरातील वेगवेगळ्या व्यवसायातील माणसांना त्यांनी आपल्या सौजन्याने जोडलेले आहे. गावातील, परगावातील, शहरातील, खेड्यातील, तरुण वृद्ध, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित, श्रीमंत गरीब, असंख्य माणसे मामा दांडेकर दिंडीच्या भक्ती पताकेखाली आणण्याचा ध्यास त्यांना लागलेला दिसतो आणि त्यांच्या प्रयत्नाला यशही येत आहे. नवी नवी माणसे जोडण्याचे त्यांचे हे नेटवर्क भक्तीचे सूत्र घेऊन चालले आहे. त्यात प्रेमळपणाच्या, सात्विकतेच्या गाठी आहेत. म्हणून घट्ट धाग्यांची ही विण ओवणं शानदारपणे, सहजपणे, व्यापकपणे त्यांच्या हातून घडत राहते. त्यामुळे प्रत्येक वारीची नवी नवी परी अनुभवाला येते. दिंडीची वाटचाल म्हणजे प्रचंड जनसमूहाची पदयात्रा. या यात्रेत विठोबा हे केंद्र, वारी हा नेम, पंढरी ही दिशा. अवघे वारकरी हे सांगाती, सोबती, मुखी अभंग, हाती टाळ, पायाखाली पंढरीची वाट. कानी भजन संकीर्तन, मनावर सत्संस्कार, बुद्धीला अध्यात्माचे खाद्य, डोळ्यांपुढे लाखो वारकऱ्यांचा प्रवाह, मस्तकावर पताकांचे भार, पाठीशी ज्ञानेश्वराची, संतांची शिकवणुकीची पुण्याई. हा अनुभव विलक्षण. यांत्रिक चाकोरीच्या धकाधकीच्या उभं घालणाऱ्या जगापासून मनाला दूर नेणार. या स्मरणिकेच्या पानापानात अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा प्राजक्तासारखा सडा पडलेला आहे. हे अनुभव तऱ्हेतऱ्हेचे, काही अद्भुत, काही कठोर वास्तवातले. कुठे माणसातला देव दिसतो, क्वचित माणसातला दुष्ट आढळतो. सुखदुःख, अडीअडचणी, स्वागत सत्कार, आदरातिथ्य, निरोप, संयोजन, निर्वानिरोप, भावविचारांची देवघेव, माणसांच्या गाठीभेटी, जीवलगींच्या ताटातुटी, मनाचे हेलावणे, अवघडणे, असे कितीतरी. ही सारी अनुभव मालिका म्हणजे एक चालता बोलता जीवन ग्रंथच. हे स्मृती तरंग नरातील नारायण प्रतिबिंबित करीत राहतात. पिढ्यानपिढ्या अध्यात्म भक्तीला सहाय्यक ठरणारी ही दिंडी मानवी मन आणि जीवन यांचे मर्म शोधायलाही पोषक होत असावी. पण आदर्श दिंडीचे सामर्थ्य सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक दृष्टीने मोठे आहे असे मला वाटते. ही दिंडी बहुजन समाजासाठी, इथे सर्वांना मुक्त द्वार. हे भक्तिगंगेचे पात्र अवघ्यापुरते ओसंडलेले, खटनटे यावे, शुद्ध होऊनही जावे, ही इथली अपेक्षा. इथे भेदाभेद भ्रम अमंगळ. दिंडीतली माणसे 12-15 दिवस एकत्र नांदतात. एका मोठ्या कुटुंबातली असतात. सर्व धर्म समभाव, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक एकात्मता यांचे वस्तुपाठ इथे प्रत्यक्ष आचरणानेही माणसाला आत्मसात करता यावेत. या सर्व समावेशक वृत्तीत सहना भवतु, सहनो भुनक्तु हे तत्वच अंतर्भूत होऊ शकते. हा सहप्रवास म्हणजे सहशिक्षणच. सहकार्य, तडजोड, सुसंवाद, आत्मपरीक्षण, स्वतःला घडवणे, नवे स्नेही सोबती मिळणे, हे सारे वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीला पूरक नाही काय? जातीपेक्षा अंतःशुद्धी श्रेष्ठ, रूढ धर्मापेक्षा विष्णुमय जग मानणारा वैष्णव धर्म श्रेष्ठ, हे शिकवणारी ही दिंडी. त्यामुळे भक्तीच्या राज्यात संतांनी माणसाला आत्मिक स्वातंत्र्य दिले, आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली असे म्हटले जाते ते वावगे नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात हा वैष्णव मेळा खेळ मांडतो. एक एका लोटांगणी जाती असे दृश्य निर्माण करून जातो. असे स्वातंत्र्य असले तरी सुनियंत्रित दिंडीत एक अंतर्गत शिस्त असते, कडक धोरणे असतात. ती पाळली तर स्वैराचाराला थारा मुळीच मिळायचाच नाही. उलट संतांच्या शिकवणुकीत प्रांजल भक्ती, अंतःशुद्धी, उच्च विचार, त्याच्याशी सुसंगत आचार त्यांना महत्व. तिथे उच्च नीतिमत्तेला अग्रक्रम. दिंडीत थोर साधकांच्या संगतीत या मूल्यांचा खोल संस्कार शक्य असतो. आचार हाच श्रेष्ठ मतप्रचार. हा विनोबांचा उद्गार या संदर्भात अर्थपूर्ण वाटतो. आपली संस्कृती हृदय परिवर्तनाला महत्व देते. श्रेष्ठ दिंडीत रंजल्या गांजल्यांना थारा मिळाला, अडल्या नडल्यांना मायेचा ओलावा मिळाला तर अशा दीन दुबळ्यांचा आत्मविश्वास जागा होऊन त्यांची जीवननिष्ठा तीव्र होते. त्यांच्या मनातील वैफल्य, उदासीनता झडझडून जाते. नरजन्म, नरदेह यांचे महत्व त्यांना पटू लागते आणि आत्मविश्वासाने ते स्वतःचे जीवन अर्थपूर्ण करतात. असे अनुभवही आढळतातच. दिंडी ही समाज प्रबोधन करणारी एक शक्ती म्हणायचे ते एवढ्यासाठीच. काल प्रवाहाबरोबर दिंडीचाही प्रवाह शतकानुशतके वाहतोच आहे. आषाढीच्या दिंडीचे लक्ष केंद्रित होते ते त्या पंढरीनाथाच्या ठिकाणी. हा विठोबा संतांचे परब्रह्म, सर्वस्व. त्याला प्राप्त करायचे ते भक्तीच्या योगाने. संतांनी भोग मोक्ष यांचे निंबलोन करून टाकले.
कारण त्यांच्या लेखी भक्तिसुख आणि संत संग यांची गोडी अवीट. म्हणून तर न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, असे त्यांनी निक्षून सांगितले. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, असा उद्गार म्हणूनच निघाला. हा विठोबा तर भावाचा भुकेला, भक्तांची विटेवर उभे राहून वाट पाहणारा, ती संतांची पंढरीची आई, स्वामी तिन्ही जगाचा आयु ना भिकारी, अशी या माऊलीबद्दल संतांची श्रद्धा. ती माऊली तर आहेच, पण खरे तर जगातील सगळी मधुर, उत्कट, दृढ, नाजूक, रेशमी नाती या भक्तांना विठ्ठलाच्या ठिकाणीच एकवटलेली वाटतात. प्रसंगी विठोबा रुक्माईला दूर करील, पण भक्तांना जवळ करील. तोही भक्तीला श्रेष्ठ स्थान देतो, कीर्तन रंगात नाचतो. संतांना हा देव इतके मानतो की संत माझी रुपडी असा त्याचा निर्वाळा आहे. अर्थातच ही भावना एकतर्फी नाही, तर ए हृदयीचे ते हृदयी घातले, ए हृदयीचे ते हृदयी घातले, असे अनोन्य संबंध. देव आणि भक्त यांची परस्परांबद्दलची ओढ अशी उत्कट आहे. म्हणूनच शतकानुशतके पाऊले चालती पंढरीची वाट. विठ्ठल भक्ती, संत संग या दोन्ही गोष्टी या दिंडीत प्राप्त होत असतात. म्हणून विठोबा रुक्माई बरोबर ज्ञानोबा तुकारामाचा घोष करीत दिंडी पुढे सरकत असते. पंढरीच्या वारीच्या बरोबर आळंदीच्या वारीलाही महत्व येते, ते संत करावे आरते या निष्ठेमुळेच. विठ्ठलाच्या भक्तीसाठी आणि संतांच्या संगतीसाठी पर्युत्सुक होऊन चाललेली ही वारकऱ्यांची पदयात्रा ही एक बहुजन समाजाच्या संगतीतली आनंद यात्रा आहे. मात्र ती ट्रिप नव्हे तर तप आहे, हेही खरे. कारण आध्यात्मिक आणि पारमार्थिक आत्मोद्धार आणि लोकोद्धार हे उच्च ध्येय संतांनी मनीमानसी वागवलेले आहे. आणि तेवढ्यासाठीच हे दिंड्या पताकांचे भार निर्माण केलेले आहेत. संत साहित्य, संतांचे तत्वज्ञान, संतांचे आचार विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्या आचार विचाराकडे समाजाला वळवण्याची दिंडी ही एक विधायक चळवळ आहे. ध्येय प्राप्तीचा एक साधन मार्ग आहे. पंढरी वारी आणि आळंदी वारी हे वैकुंठवासी मामा दांडेकरांच्या जीवन संगीताचे वादी संवादी स्वरच होते. ज्ञानोबा तुकारामांची शिकवण स्वतःच्या आचारात आणण्याचा प्रयत्न करीत ती आधुनिक काळात लेखन भजन कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. मामा दांडेकरांनी जे पेरले ते त्यांच्या माघारीही उगवत राहिले. हे या 25 वर्षाच्या वाटचालीने या दिंडीने सिद्ध केले. अशा दिंड्यांची गरज बहुजन समाजाच्या सदाचरणासाठी आजही आहे. म्हणून आजच्या विज्ञान युगातही दिंडी कालबाह्य झालेली नाही. हे ओळखूनच उच्च शिक्षित, नामवंत प्राध्यापक आणि समर्थ प्राचार्य असणाऱ्या मामा दांडेकरांनी दिंडीचा मार्ग चोखाळला. तीर्थरूप अण्णांनीही त्याच वाटेने आपल्याबरोबर अनेकांना नेण्याचे कार्य चालवले आहे. मामा दांडेकर दिंडीतर्फे आध्यात्मिक पारमार्थिक विकासासाठी या विषयासंबंधी त्यांनी पदरमोड करीत पुस्तक प्रकाशनालाही अलीकडे प्रारंभ केला आहे. या दिंडीकडे पाहताना वाटते की 25 वर्षापूर्वी लावलेले हे इवलेसे रोप बघता बघता वाढते आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भारू कळी असी आला, फुले वेचिताची भारू कळी असी आला, असा अनुभव देऊ लागले आहे. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, असे सामर्थ्य कोणत्याही सत्कार्याला लाभले तर ते आवश्यकच असते. असे सत्कार्य या दिंडीकडून घडावे हीच माझ्यासारखीची अपेक्षा. खरे तर हे सारे लिहित असताना मला अवघडल्यासारखे होत आहे. किंबहुना एक दिवस तीर्थरूप अण्णांनी हे लिखाण माझ्याकडे आणून दिले. याची प्रेस कॉपी तयार करण्याची सगळी लिबर्टी तुला असे सांगितले. पाठोपाठ त्याला प्रस्तावना लिहिण्याचे कामही तुझेच असेही बजावले. आणि मी क्षणभर आवाज झाले. कारण माझा ना अध्यात्माचा अधिकार, ना माझी परमार्थ साधना. मी ना टाळ करी ना माळ करी. मनात खूप असूनही आजवर दिंडीला एकदाही जाणे जमवले नाही. नाही म्हणायला गेल्या साडीला तीर्थरूप अण्णांच्याच प्रेरणेने
प्रोत्साहनाने मी त्यांच्या दिंडीबरोबर पंढरपूरला गेले. त्यांनी केलेला विठ्ठलाच्या महापूजेचा सोहळा पाहिला. साऱ्या संतांच्या जीवनात विलक्षण चैतन्य ओतणारे विटेवरचे ते सावळे परब्रह्म गाभाऱ्यात अगदी जवळून डोळे भरून पाहिले आणि मन सद्गदित झाले. आणि संत स्मरणाने महान संतांबद्दलच्या कृतज्ञतेने अंतःकरण भारावून गेले. मनातला सुप्त सत्वांश जागा झाला. मामा दांडेकरांच्या दिंडीच्या संगतीतील एक दिवस पंढरपूर आणि एक दिवस फलटण येथे त्या थोर संतांनी मंतरलेल्या वातावरणाचा आनंद लुटला. आणि नंतर येथेही या ना त्या निमित्ताने तीर्थरूपांच्या सौ वहिनींच्या अन्य वारकऱ्यांच्या गाठीभेटी होत राहिल्या आणि वाटत राहिले ही दिंडी आता मला परकी राहिली नाही. म्हणूनच या स्मरणिकेच्या निमित्ताने हे वेडे वाकुळे लिहिण्याचे धारिष्ट मी करीत आहे. वडीलधाऱ्यांची आज्ञा मानायची या भावनेनेच या दिंडीचा वाढता संसार वर्षानुवर्षे उत्कृष्टपणे पेलायला तीर्थरूपांना, त्यांच्या कुटुंबियांना, सहकार्यांना सर्व परीचे सामर्थ्य लाभावे हीच प्रार्थना. प्राध्यापक विजया धोपेश्वरकर, 1588 मारुती गल्ली, बेळगाव. धन्यवाद. श्री कृष्णार्पण वस्तू.